हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. इंडिया आणि पाकिस्तानचा जो बॉर्डर आहे, ID प्रूफ वगैरे तिकडे चेक केलं आहे. सेरेमनी जे कारवाई आहे ती संपली आहे. आता आम्ही आलो तर अमृतसरचा जो वाघा बॉर्डर आहे, इंडिया आणि पाकिस्तानचा जो बॉर्डर आहे ते बघण्यासाठी आलो. आणि हे बघा असं आहे. थोड्याच वेळात आम्ही एंट्री करतो आणि तुम्हाला पूर्ण डिटेल दाखवतो कसं काय आहे ते. एक्सायटेड होतो फर्स्ट टाईम दोन्ही कंट्री समोरासमोर बघायचं आहे कसं काय वगैरे आहे. आतापर्यंत फक्त मोबाईलवरती व्हिडिओ बघितले होते, आज प्रत्यक्षात लाईव्ह बघणार आहे. तिथं हा एक्सपिरियन्स घेऊ कसं आहे, कसं वाटतं काय नाही. आणि तुम्ही पण एन्जॉय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ID प्रूफ वगैरे तिकडे चेक केलं आहे आणि आता आम्ही मध्ये एंट्री केली, ते बघू आता. तिकडून एंट्री हा एंट्रेस आहे. आता लवकरच पोचतो ना आपण. फायनली आम्ही आता पोचतो काही क्षणामध्येच. एक्सायटेड आहे खूप बघायला. जल्लोष बघा किती आवाज येते. इथे सॉन्ग लागलेलं होतं, त्याच्यामुळे मी सॉन्गचा जो आवाज आहे तो म्यूट केला, कारण की कॉपीराईट येऊ शकतं. आणि जिथे जिथे माझा आवाज येईन तुम्हाला अशा प्रकारे व्हॉईस ओव्हर करतो मी, तर समजून जा तिथं सॉन्ग आहे. आणि तुम्हाला प्रत्येक मुमेंट ही एन्जॉय करायला भेटावं किंवा बघायला मिळाली पाहिजे. त्याच्यामुळे मी काही स्किप नाही करत. जे काही थोडंफार असेल ते करेल, जे काही बघण्यासारखं नसेल म्हणजे यूज नसेल ते. बाकी जितकं होईल तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि जिथं जिथं सॉन्ग येईल तिथं तिथं मी व्हॉईस ओव्हर करेन. मी तर फर्स्ट टाईम वाघा बॉर्डरला गेलो होतो आणि एवढं एक्सायटेड होतो. आणि ज्यावेळेस आलो त्यावेळेस एवढं भारी वाटलं, कारण की माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स आहे तो नवीन होता. तुम्ही पण मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं हा एक्सपिरियन्स. आणि तुम्ही पण फर्स्ट टाईम बघत असताल तर नक्की कमेंट करून सांगा तुमचे ओपिनियन. मला नक्की सांगा कसं वाटलं काय होतं. आणि दोन्ही साईडला मी जिथे उभा आहे तो आपला आहे इंडिया साईड आणि पलीकडे होतं पाकिस्तान. आणि मध्ये सगळ्यांना बोलवलं होतं, ज्यांना जे एक्सायटेड आहेत डान्स करण्यासाठी त्या सगळ्यांना तिथं इन्व्हाइट केलं होतं. तर आम्ही वरून शूट करत होतो आणि आम्हाला थोडासा उशीर झाल्यामुळे जागा नाही भेटली खाली, नाहीतर आम्ही खूप जवळ पोचलो असतो, जेणेकरून तुम्हाला आणखी जवळचा एक्सपिरियन्स भेटला असता. आणि भरपूर लोक, आम्ही स्टार्टिंगला आलो त्याच्यामुळे एवढे लोक नाही आहेत, पण तुम्हाला पुढे दिसेलच की खूप क्राऊड होता. खूप म्हणजे खूपच. पाकिस्तानचं जो बॉर्डर आहे तिकडे खूपच कमी लोक होती आणि त्याच्या दुप्पट 3पट म्हणू शकतात तेवढे लोक एवढे होते. म्हणजे व्हिडिओमध्ये बघाच तुम्हाला समजेल. दोन्ही पण फेजमध्ये, समोर फ्रंट आणि बॅक, म्हणजे ते उभं होतं ती साईड आणि समोरची साईड, दोन्ही ठिकाणी खूप क्राऊड होता. देशवासियों से निवेदन है
कि वे इस मैराथन में बढ़ चढ़कर हिस्सा ले और अपने साथियों को भी इस मैराथन में हिस्सा लेने के लिए प्रेरित करें। धन्यवाद। आप सभी दर्शकों से निवेदन है कि वे जोरदार तालियों के साथ स्वागत करें प्रियशा पांच टीम का। अक्षरशः ते सगळं जे बघत होतो ना मी 25 मिनटाचा जो सेरेमनी का होतं तर तर फ्रॉम स्टार्टिंग ते शेवटपर्यंत अक्षरशः अंगावर काटे येत होते त्यांची ती एनर्जी वगैरे बघून. आणि फक्त हे टी व्हीमध्ये आणि व्हिडिओमध्ये बघितलं होतं, पण जसं आपण प्रत्यक्षात बघतो ना मी एकदम टॉपला वरती होतो त्याच्यामुळे तरी ते दिसतंय. मी झूम वगैरे करून चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तो ज्यावेळेस प्रत्यक्षात मी बघत होतो ना तो असं वाटतं की एक्सपिरियन्स की स्वतः मी खाली उभा आहे एवढं असं फील, एकदम असं भारी फील होत होतं. माझ्याकडे शब्दच नाहीत सांगायला आणि एवढं भारी वाटत होतं ते बघताना. गणमान्य व्यक्तियों का बीएसएफ की तरफ से रिट्रीट सेरेमनी परेड पर एक बार पुनः स्वागत है। पच्चीस मिनट के इस आयोजन में भारतीय बीएसएफ के जवान एवं पाकिस्तान रेंजर के जवान एक ही समय में अपने अपने राष्ट्रीय ध्वज को ससम्मान उतारते हैं और आज इस परेड के नेतृत्व कर रहे हैं श्री अमित पांडे, असिस्टेंट कमांडेंट, और उनके साथ में है सब इंस्पेक्टर राधेश्याम चौधरी, मुख्य रक्षक अनुपम यादव और साथ ही आज की शानदार परेड पर दो महिला प्रहरियों का भी विशेष योगदान है। महिला प्रहरी दीक्षा शर्मा एवं महिला प्रहरी रजनी देवी। आप सभी दर्शकों से निवेदन है कि वे अपने स्थान पर बैठकर आज के शानदार परेड का आनंद उठाएं। दर्शक, भारत माता की हिंदुस्तान एवं वंदे मातरम के अतिरिक्त किसी भी अन्य नारे का प्रयोग न करें। और जब तक रिट्रीट सेरेमनी परेड समाप्त न हो सभी दर्शक अपने अपने स्थान पर बैठे रहे। परेड समाप्ति के पश्चात ही अपने स्थान पर छोड़े वो स्टेडियम से बाहर निकलने के लिए स्टेडियम के मुख्य द्वार, स्वर्ण जयंती द्वार एवं स्टेडियम में बने एग्जिट वे का प्रयोग करें। एक बार पहुंचने आप सभी दर्शकों से विनम्र निवेदन है कि परेड समाप्ति तक सभी दर्शक अपने अपने स्थान पर बैठे रहे। साथ ही अपने कीमती सामान, मोबाइल, पर्स, बच्चों एवं बुजुर्गों का विशेष ध्यान रखें। धन्यवाद।
राज्य करताना की मुलगी जाधव जीवन पुढे जाते के सम्मान में अपने अपने स्थान पर खड़े हो जाए। साथी दौरान शांति में रखिए तथा किसी भी नारे आदि का प्रयोग न करें। वे दर्शक जोरी में हैं, उनसे निवेदन है कृपया राष्ट्रीय ध्वज को सैल्यूट करें। अब आप मेरे साथ 3 बार हिंदुस्तान जिंदाबाद के नारे लगाएंगे। तर सेरेमनी जे कारवाई आहे ती संपली आहे आता। तर सेरेमनी जी होती ना ती झालेली त्याची कारवाई आणि आता आम्ही बाहेर निघलो। असं आहे सुवर्ण जयंती द्वार आणि हे बघा आशीष किती मोठे आपलं।
तर असं होतं हे सेरेमनी इंडिया टू पाकिस्तानमधलं. थोडंसं इकडं आम्ही बुक नव्हतं केलं, डायरेक्ट तिकीट काढून गेलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला एकदम जवळ नाही वाजता आलं. पण जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे आता बाहेर आलं असेल तर बाहेरचं लोकेशन आहे बघा. इथं पण आपले जवान उभं आहेत. आणि तुम्हाला तिकडे पुढे जाऊन आता ना जे की आपले जवान उभा असतात तिथं एक कमान आहे. अशी बॉर्डर आहे इथे आणि त्या साईडला पाकिस्तान, या साईडला आपल्या इंडिया. बघा असं आहे. असं कंपाऊंड केलेलं पूर्णपणे. हा लाईव्ह जो एक्सपिरियन्स घेतला ना, एवढा अमेझिंग होता, एवढा भारी होता ना, असे अक्षरशः अंगावरती काटे फुटत होते बघताना. आणि प्राऊड पण मुवमेंट होत होती. चला आता आपलं झालं, आता आपण नेऊया. तर आजचा ब्लॉग इथे स्टॉप करतो. आणि असं होता इंडिया टू पाकिस्तान बॉर्डरवरचा जो सेरेमनी होतं ना, तर ते असं होतं आणि खूप भारी वाटलं बघून. फर्स्ट टाईम बघितलं.